नमस्कार, माझं नाव रोहित सोनार आहे। मी मलबार गोल्ड अँड डायमंड्समध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम बघतो। आम्ही सध्या इथे CSR ॲक्टिव्हिटी अंतर्गत स्कॉलरशिप इव्हेंट हा ऑर्गनाईज केलेला आहे। त्यामध्ये आम्ही सिनियर कॉलेज जे आहे त्यांच्या विद्यार्थिनी जे आहे की ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाखाच्या आत आहे त्या मुलींना आम्ही दरवर्षी स्कॉलरशिप देत आहोत। असे नाशिकमध्ये खूप सारे कॉलेजेस आहे तर त्यांना आम्ही स्कॉलरशिप दिलेले आहे। तर याच्या मागचा उद्देश आहे की आम्ही मलबार गोल्ड अँड डायमंड्स हे एक मोठी संस्था आहे, एक आमचं ज्वेलर्स शोरूम आहे। त्याच्यामध्ये काय होतं की आम्ही जो काय बिझनेस करतो त्या बिझनेसमध्ये जो काय प्रॉफिट होतो आम्हाला त्या प्रॉफिटपैकी 5% जे आहे ते आम्ही जनतेच्या किंवा सोशल कामांमध्ये आम्ही ते यूज करत असतो। तर त्यासाठी आम्हाला काही हॉस्पिटल्स आहेत, काही स्कॉलरशिप वगैरे आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही देत असतो। त्याच्यामध्ये काय होतं की मुलींना आम्हाला त्यांच्या भविष्यासाठी पुढे शिक्षणासाठी, कारण की काय होतं की मुलींना शिकवत नाही किंवा नंतर लग्न करून देणार वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यांना एज्युकेशनसाठी प्रोत्साहन मिळावं त्यासाठी आम्ही हे स्कॉलरशिप इव्हेंट जो आहे तो ऑर्गनाईज करत असतो आणि त्यांना पुढील भविष्यासाठी त्यांना घडवण्यासाठी आम्ही आमच्या परीने जी काय मदत होत असेल आम्ही ती करत असतो। तर ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही सिनियर कॉलेजला तकरीबन समजा 125 मुलींना 10,62,000 रुपयाची स्कॉलरशिप ड्यू केलेली आहे। तर त्याच्यामध्ये त्यांना नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होईल आणि त्यांचं भविष्य हे उज्ज्वल आणि त्यांचं आरोग्य आणि त्या सगळ्या गोष्टी चांगल्या राहतील। थँक्यू। उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो। नाशिकमध्ये आम्ही एक लर्निंग सेंटर पण ओपन केलेलं आहे, प्लस आम्ही नाशिकमध्ये जवळपास 500 फूड पॅकेट हे देत असतो की हंगर फ्री वर्ल्ड हा एक त्याच्यामधला एक मुद्दा आहे की हंगर फ्री वर्ल्डमध्ये आम्ही नाशिकमध्ये जवळपास 500 लोकांना आम्ही रोजचं जेवण, एक वेळचं जेवण त्यांना देत असतो। आणि अशी काही कोणाला गरज असेल किंवा सोशल रिलेटेड काही ॲक्टिव्हिटीमध्ये आमची मदत हवी असेल तर त्यांनी नक्कीच आम्हाला संपर्क साधावा।